अजून एक गावातील संघ म्हणजेच जयदुर्गा बी संघाला आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। दोन्ही संघांनी आपली तयारी करायची आहे। मॅच ऑन। मोहित घरत पहिला चेंडू घेऊन स्वर्गीय श्यामने गेलेली एंड कडून आणि बॅटर सज्ज होता आहे टीमचे कॅप्टन रितेश जोशी। पहिला चेंडू दोन्ही संघांना शुभेच्छा या संपूर्ण भिवंडीकरांच्या वतीने। मॅच ऑन। पहिला चेंडू मोहितचं पहिला चेंडूवर एक चांगला कडक स्ट्रोक पाहायला मिळतो मिड विकेट क्षेत्रामध्ये। चेंडूला फील्ड केली जाते तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट। रितेश जोशीचं खातं ओपन होत आहे। टीमचं एक धाव फलकावर जोडली जात आहे। छायांक मात्रे आता स्ट्राइक वर आलाय। छायांक मात्रे खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय। हा मोठा फटका खेळायचा होता, मिस टाइम झाले। चेंडू हवेमध्ये विशाल भरपूर दूर आहे चेंडू पासून। एक सिंगल धाव कंप्लीट। धाव संख्या 3। पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल मोहित घरतच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। सन्माननीय नरेश दादा मात्रे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, कारण की आपला संघ म्हणजेच भादवड संघ मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। राईट आर्म ऑफ द विकेटने गोलंदाजी करताना मोहित घरत। ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळलाय। शतरक्षक आहे तिथे, मात्र थोडंसं लेट पोहोचतोय। सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट इथे करताना आपण पाहतोय छायांक मात्रेला। संधी होती, झेल झाले असते मात्र झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये। धाव संख्या 5 धावा धाव फलकावर। आज पहिल्या चेंडू पासून अगदी चांगली स्कोरिंग करताना मयूर पाटील आमच्या सोबत आपण पाहतोय। एक उभरता आवाज आहे, चांगले समालोचक आहेत आमचे गावचे, ते स्कोरिंग करतात सकाळपासून या स्पर्धेमध्ये। जसं टाइम मिळेल त्यांना आपण संधी देखील देऊ, कारण की हा हरी जोशीचा हा शो आहे, अभिमन्यू तरे यांचा शो आहे। आणि जय बजरंग चषक आपण पाहतोय। स्विंगिंग यॉर्कर चेंडू आहे, डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे। 5 चेंडू खूप चांगले टाकलेले आहेत गोलंदाज मोहित याच्या माध्यमातून। एक शेवटचा चेंडू बाकी या षटकातील। चौकार षटकार पाहायला मिळतील का भादवड टीम संघाच्या माध्यमातून, या आशेने सर्व क्रिकेट रसिक इथे उपस्थित झालेले आहेत। ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आवाज जोरदार अपील होत आहे। नक्कीच अपीलच फक्त, कारण की पहा खेळाडू वृत्ती दाखवताना पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता खेळपट्टी सोडताना छायांक मात्र बॅक टू डग आउट। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। धाव फलकावर आहेत त्या म्हणजे 5 धावा। हे रामनवमीचा सण आला ओ आला, बालक्या निघाल्या पायी आज शिर्डीला। हे रामनवमीचा सण आला ओ आला, बालक्या निघाल्या पायी आज शिर्डीला। हे दाडला बोलावून जणूचा येईन, हे म्हणाल तो पालखी घेऊन गेली त्यान आज्ञा मला मी निघालो। तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय करण पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय क्रमांक 3 वर। आता मी म्हणेल की एक लेदरची जोडी मैदानाच्या आतमध्ये, दोन्हीही लेदर मध्ये खूप चांगलं आपलं नाव करतायत, मात्र टेनिस क्रिकेट बॉल खेळत आहेत। पाहूया मोठे फटके पाहायला मिळतील का दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून। बॅटर आता रितेश जोशी स्ट्राइक वर आणि गोलंदाज ज्याने अगदी हा चालू अंगामध्ये हा ग्राउंड गाजवलाय तो म्हणजे प्रतीक गोलंदाजी मध्ये आलाय। या ग्राउंडवर प्रतीकचा खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळालं प्रेक्षकांना। आज गावातील संघामध्ये अर्थात मिनिश 11 कारुली टीम संघाकडून खेळताना तुम्हाला पाहायला मिळतं प्रतीक नाईक। आर के पाटील स्टँड इन कडून गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज मोहितने आणि 1 विकेट घेतला होता। फर्स्ट वॉर्निंग कारुली टीम संघाला फिल्डिंगच्या माध्यमातून पंचांच्या माध्यमातून आलेली आहे वॉर्निंग। प्रतीक नाईक लॉंग रनअप जवळजवळ 30 या सर्कल वरून रनअप घेतलाय राईट आर्म ओव्हर द विकेटने।
ओ हो, पहिला चेंडू लेग स्टंप उडवण्याचा प्रयत्न, आता लेग स्टंप सोडून जात आहे. पंचांकडून इथे वाईटचा इशारा येत आहे आणि एक धावने संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा. या मुख्य व्यासपीठावर लायन ऑफ भिवंडी संजयबाई म्हात्रे यांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांचा संघ मैदानामध्ये खेळत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्माननीय ज्ञानेश्वर दादा म्हात्रे हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅटची एज घेतली आहे, मात्र शॉर्ट दरम्यानवर खूप चांगली फिल्डिंग, एक धाव कंप्लीट करताना रितेश. भिवंडी निजामपूर शर्मा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, आपला नगरसेवक संजयबाई म्हात्रे इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हरी जोशी देखील त्यांच्या सोबत आपण पाहतोय. व्हीआयपी डाईज वर पाहुण्यांची उपस्थिती होत आहे. मयूर एंटरप्राइजेस टीम ओनर संजयबाई म्हात्रे आणि नुकताच काही दिवसापूर्वी 40+ ओल्ड 40+ चे ते अध्यक्ष झालेले आहेत संजयबाई म्हात्रे. त्यांना आपण देऊया शुभेच्छा संपूर्ण भिवंडीच्या वतीने. गोलंदाजी करताना कारुली एक्सप्रेस प्रतीक नाईक चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ स्टिकचा चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. फलंदाज करण पाटीलची झोप उडणारा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. डॉट चेंडू, 5 षटकांचा सामन्यात 30 चेंडू खेळायचे आहेत. 30 चेंडू मध्ये तुम्हाला 50 किंवा 55 धावा एक चांगला टार्गेट म्हणू शकता आपण. फ्रंट लाईट मध्ये जेव्हा खेळतो तेव्हा 50 धावा हा आकडा देखील चांगला आहे. मागच्या मॅच मध्ये 53 धावा डिफेन्स केल्या होत्या कारभाव संघाने. असं वाटतं की कारभाव संघ महेंद्र पाटील अगदी शतरक्षणाला सांगत होता की चांगली फिल्डिंग करा, मात्र काय गोलंदाजी राहिली होती. वाईट पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा धाव येते प्रतीक नाईकच्या गोलंदाजीमध्ये. बादवा टीम धावसंख्या आपण पाहतोय 8. आउट होणारा खेळाडू छायांग ज्याने संघासाठी 3 धावा बनवल्या. करण पाटील, संदीप नेट प्रोप्रायटर प्रदीप पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यांचा नेट या स्पर्धेमध्ये संदीप नेट आणि त्यांच्याच घरातील हा सदस्य आपण पाहतोय. करण पाटील सज्ज होते खेळण्यासाठी. प्रतीक नाईक कारुली एक्सप्रेस गोलंदाजी करताना ऑफ स्टिकच्या वरती चेंडू, बॅटची एच आणि 1 नव्हे 2 नव्हे 3ऱ्या प्रयत्नानंतर ही झेल पकडली जाते आणि फलंदाज करण आउट. हे माझे बंधवाला संजयबाईला जो कोणी नरल त्याचा वाटो लावयल, त्याचा वाटो लावयल, त्याचा वाटो लावयल. हे माझे बंधवाला संजयबाईला जो कोणी नरल त्याचा वाटो लावयल, त्याचा वाटो लावयल, त्याचा वाटो लावयल. हे वरदान दे आई, हे वरदान दे आई, त्याचा सामना यो कराला, त्यांचा सामना यो कराला. तुझे आईलो मी दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या चढाला. थँक्यू. आईलो मी दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या चढाला. न्यू बॅटर भावेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक पिंच हिटर फार अपेक्षा टीमला. टीम थोडी अडचणीमध्ये आली कारण की दुसरा षटक जवळ समाप्तीच्या मार्गावर आला. धावा फक्त आणि फक्त धावफलकावर आपण पाहतोय ते म्हणजे 8 धावा. प्रतीक नाईक चांगली गोलंदाजी करताना बांधून ठेवलाय फलंदाजांना. न्यू बॅटर पाहूया, अपेक्षा फार आहे टीमला. चांगला ड्राईव्ह केलाय चेंडूला, गॅप मध्ये चाललाय पप्या खारीक वेगाने चेंडू मागे. काय फिल्डिंग पाहायला मिळते, कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त एकच धाव कंप्लीट करताना भावेशला धावसंख्या 9. 2 गडी बाद झालेल्या आहेत. मयुरेश एंटरप्राइजेस भादवा टीम संघाचा आपण पाहतोय. बॅटर रितेश जोशी टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टन म्हटल्यानंतर सेनापती. टीम जेव्हा अडचणीमध्ये असतो तेव्हा कॅप्टनलाच खेळावा लागतो. कॅप्टनच्या बॅटवर चेंडू आलेला नाहीये. डॉट चेंडू, डॉट चेंडू म्हणजेच डोकेदुखी ठरताना आपल्याला पाहायला मिळते इनिंग. शेवटचा चेंडू या षटकातील. यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीमध्ये राहायचे. जयदुर्गा बी, टेमगरपाडा आणि त्याचबरोबर टेंभवली. मॅच कडक होईल. यानंतर प्रतीक राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा लेग स्टंप उडवण्याचा प्रयत्न. 3दा प्रयत्न राहिला या षटकामध्ये. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 10 धावा धावफलकावर. जय महाकाल डीजे अँड एलईडी लाईट्स प्रोप्रायटर धीरज तरे इथे सज्ज झालेला आहे. या स्पर्धेमध्ये शार्पी जी आहे त्यांच्या माध्यमातून इथे चमकताना पाहायला मिळते.
आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रतीक नाईक षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. बॅटर रितेश जोशी याच्या माध्यमातून खेळला जाईल. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. षटक कंप्लीट. 2 षटकाचा खेळ समाप्त. 10 धावा धावफलकावर म्हणजे 5 ची सरासरी 30 किंवा 35 धावा पाहायला मिळतील. बैलगाडी सजावली आमच्या पोराना कारल्याला जायला ना. बैलगाडी सजावली आमच्या पोराना कारल्याला जायला. बैलगाडी सजावली आमच्या पोराना कारल्याला जायला ना. बैलगाडी सजावली आमच्या पोराना कारल्याला जायला. नक्कीच जेवढं आपण कौतुक करू तितका कमी आहे. ते म्हणजे कुणाल जोशी अँड मनोज भंडारी प्रस्तुत श्री समर्थ ऑर्केस्ट्रा टीम. चांगले संगीत ऐकायला मिळतात ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर. त्या म्हणजेच 10 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. महेश पाटील भोला गोलंदाजीसाठी आलाय. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी होईल. इथून अटॅक 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे 18 चेंडू मध्ये तुम्हाला 5 ते 6 षटका ठोकावेच लागतील. टार्गेट चांगला सेट करणं फार महत्वाचं आहे. कारण की 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 10 धावा आहेत. कावधी 40+. नक्कीच या चालू अंगामध्ये एक ट्रॉफी जिंकली आहे. दमन दौरा देखील तितकं चांगलं राहिलंय. काही हरकत नाहीये. हार जीत होत असतं. मात्र यावर्षी टीमने कमबॅक करून दाखवलाय. गोलंदाज फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. विशाल चेंडूपर्यंत पोहोचलाय. क्विक थ्रो वेगाने फेकलेला हा थ्रो आपण पाहतो विशालच्या माध्यमातून. आउटफिल मध्ये एक जबरदस्त शतरक्षक आहे तो म्हणजे विशाल. 11 धावा धावफलकावर. अब बल्लेबाजी दमखम दिखाना होगा भादवा टीम को. इलाका हमारा है तो धमाका भी होना चाहिए. अजून एकही षटकार आलेला नाहीये. महेश राईट आर्म ओव्हर द विकेट ने. हा चेंडू दांडी गोल. रितेश जोशी बॅक टू डग आउट. विकेट. हे दूध की सफेदी निरमा से आई रंगीन कपड़ा में गुलाबी लगाई सबकी पसंद निरमा. वॉशिंग पाउडर निरमा. वॉशिंग पाउडर निरमा. वॉशिंग पाउडर निरमा. वॉशिंग पाउडर निरमा. दूध की सफेदी निरमा से आई रंगीन कपड़ा में गुलाबी लगाई सबकी पसंद निरमा. वॉशिंग पाउडर निरमा. वॉशिंग पाउडर निरमा. वॉशिंग पाउडर निरमा. वॉशिंग पाउडर निरमा. नवीन फलंदाज मंगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. मंगेशची चर्चा आपण पहिल्या अगदी सामन्यापासून केलेली आहे. या स्पर्धेमध्ये फार अपेक्षा आहे टीमला एक चांगली इनिंग. कारण की अजूनही या षटकातील 4 चेंडू टाकायचे आहेत. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का प्रेक्षकांना हा प्रश्न निर्माण होत आहे. कारण की सिनियर खेळाडू आहे या गावचा. आणि लगेचच कॉल सुरू झालेले आहेत. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचा कॉल आलाय. षटकारांच्या हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं बक्षीस लावलंय. मात्र वो कहते ना बाल बाल बचे मंगेश पाटील. कदाचित जर शतरक्षक पोहोचला तर मंगेशची झेल झाली असती. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक याने मंगेश पाटील साठी बक्षीस लावलंय. षटकारांच्या हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. धावसंख्या 12. चांगली गोलंदाजी. लेंथ लाईन चांगली आहे. परफेक्ट गोलंदाजी मिनेश 11 कारोली टीम संघाची तुम्हाला पाहायला मिळते. मोहितने चांगली गोलंदाजी केली. प्रतीकने साथ दिलं आणि महेश त्यांची दोघांची साथ घेऊन गोलंदाजी करताना इथे चेंडूला उडवलाय आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. षटकार. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी गेलेल्या. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी गेलेल्या. मान पुरवला बायांचा तरी कशावरी थांबल्या. मान पुरवला बायांचा आणि कशावरी थांबल्या. हे बायानो का ग तुम्ही रोसल्या. ग बायानो का ग तुम्ही रोसल्या. थँक्यू डीजे अँड थँक्यू ऑर्केस्ट्रा. धावसंख्या धावफलकावर 18 धावा 18. आता धावा बनतायत. बाबेचा अटॅक सुरू झालाय. प्रयत्न करतोय तो. एक सिंगल धाव कंप्लीट करताना पुन्हा एकदा विशाल चेंडूपर्यंत पोहोचलाय. थोडासा रॉंग थ्रो आला होता मात्र बॅकअपला होता तिथे. धावसंख्या 19 धावा धावफलकावर.
शेवटचा चेंडू आहे या षटकातील, तिसरा षटक आपण पाहतो मित्रांनो. महेश पाटील भोला भरपूर वर्षापासून खेळत आलेले हे कारोली संघाचे खेळाडू तुम्ही पाहतायत. पप्या खारीक असो, मग महेश पाटील भोला असो, मग पंकज म्हात्रे असो, जे फार जुने खेळाडू जाणते खेळाडू आहेत. चांगला स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, प्रयत्न तिथे चांगले पाहायला मिळाले, मात्र झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये. दुसरा धाव कदाचित झाला असा मंगेश हाच विचार करत आहे. तर इथे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावर लागलेल्या आहेत 20 धावा 20, म्हणजेच पहिल्या 2 षटकामध्ये 8 आणि या षटकामध्ये तब्बल 10 धावा, म्हणजे 18 धावा धावफलकावर. यस, दोन्ही संघामध्ये 5-5 धावा खर्च झाल्या होत्या आणि आता 10 म्हणजे 20 धावा धावफलकावर. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीमध्ये राहायचं आहे. जयदुर्गा बी, टेमगरपाडा आणि टेंबवली टीम आपण तयारीमध्ये राहायचे. टेंबवली संघाला पॅकर खूप चांगले आहेत भिवंडीमध्ये. नक्कीच त्या टीमचं पूर्ण नाव आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. टेंबवली म्हणून इथे आहे. तर कंटिन्यू गोलंदाजी करेल प्रतीक नाईक, ज्याने एक षटक टाकला होता. त्याच्यामध्ये त्याला 1 विकेट आणि 5 धावा खर्च केल्या होत्या. 12 चेंडूचा खेळ आहे, 25+ धावा येणं फार महत्वाचं आहे. या स्पर्धेचे आयोजक आणि जे बजरंग मित्रमंडळाचे अध्यक्ष अभिमन्यू तरे देखील चारही बाजूने बघता येते, कारण की त्यांनी स्वतः व्यासपीठ बनवलेला आहे अतिशय सुंदर असा. आणि त्या व्यासपीठावर संजयबाई म्हात्रे मॅचचा आनंद घेताना आपल्या नक्कीच गावचा हा संघ आहे आणि त्यांचा संघ आहे म्हणून आज वेल काढून पूर्णपणे या व्यासपीठावर उपस्थित तुम्हाला पाहायला मिळत आहे. कैलासवासी महेंद्र लक्ष्मण म्हात्रे व्यासपीठ आहे आणि त्याच्यावरती या स्पर्धेचं व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, फास्ट अँड च्युरियस गोलंदाज. प्रतीक नाईकची लेंथ लाईन चांगली आहे, विशालची फिल्डिंग चांगली आहे, सगळंच ओके चालताना आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला कारोली टीम संघाच्या माध्यमातून. धावा धावफलकावर 21 धावा 21 रन बन चुके अब तक भादवड टीम के. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठे फटक्यांना नक्कीच खेळावंच लागेल फलंदाजांना. भावेशने 1 षटकार लगवला होता मागच्या षटकामध्ये. प्रतीक नाईकच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग करावी लागेल. ऑफस्टिकचा चेंडू, मिस टाइम झाला, चेंडू हवेमध्ये, सेफ लँडिंग होता आहे. क्षेत्ररक्षक भरपूर दूर राहिलाय. एक सिंगल धाव मंगेशला स्ट्राईक मिळत आहे. मंगेश हा गावचा सिनियर खेळाडू आहे. जयदुर्गा बी असो, मग मयूर इंटरप्राइजेस संघ असो, नेहमी चांगला खेळ, मग सिटी फॉर्मॅट असो, ग्रामीण फॉर्मॅट असो, भरपूर चांगला क्रिकेट खेळलेला आहे. जयदुर्गा संघ ज्यावेळेस खेळाचा तेव्हा देखील मंगेशचा खेळ आम्ही बघितलाय. पाहूया भादवड टीम थोडी अडचणीमध्ये, अडचण दूर करेल का मंगेश. फुलटा चेंडू, बीमर चेंडू, फायदा घेता आला नाहीये मंगेशला. हा, ही संधी पुन्हा मिळणार नाहीये मंगेशला. फ्री डे, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता मंगेश पाटील फ्री किती धावा बनवेल आपल्या संघासाठी पाहूया आपण. असं वाटलं होतं की पूर्णपणे बॅटवर घेईल आणि पाठवून देईल, ज्या प्रकारचा हा चेंडू टाकला होता गोलंदाजाने. धीरजने देखील एक गोल्डन मेजबानी लावली आहे प्रत्येक षटकारासाठी. धीरज तरे जे महाकाल डीजे अँड लाईट्सचे प्रोप्रायटर आहेत. चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि चेंडू, काय फिल्डिंग पाहायला. पप्या खारीक एका-एक पिक्चर मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. एकच धाव कंप्लीट केली जात आहे. पप्याच्या जागेवर जर दुसरा कोणीही क्षेत्ररक्षक असता, चेंडू सीमेच्या बाहेर गेला असता. काय फिल्डिंग पाहायला मिळेल. कमाल आणि धमाल कारोली टीम संघाच्या माध्यमातून. धाव संख्या 24 धावा 24. प्रतीक नाईक समोर भावेश म्हात्रे. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. वारंवार मोठे स्ट्रोक खेळले जात आहेत, मात्र मोठे फटके येत नाहीयेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. संजयबाई म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे मॅचचा आनंद घेताना व्हीआयपी डाईज वरून आपण पाहतोय. प्रतीक नाईकची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू आपण पाहतोय काऊ कॉर्नर मध्ये खेळलाय आणि तिथे फिल्डर आहे विशाल. आज जवळजवळ विशालने 8 ते 9 चेंडू अडवले असतील, ज्या प्रकारची फिल्डिंग झाली आहे त्याची.
मैदानाच्या चारही बाजूनी तोच शतरक्षक आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 25. मला वाटतं एक चेंडू बाकी या षटकातील. मोठा फटका पाहायला मिळेल का मंगेश पाटील यांच्या माध्यमातून. स्विच इट मात्र वाईड आहे, ऑफस्टिकच्या बाहेर. शानू कुरुशी सरांचा वाईडचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 26 धावा धावफलकावर. टेंबोली टीम संघाचे कॅप्टन देखील पोहोचलेले आहेत. जयदुर्गा बी टेमगरपाडा टीमचे कॅप्टन आपण पोहोचायचे. जे हनुमान टेंबोली टीम अगदी ते पोहोचलेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. शतरक्षक पोहोचलाय. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली यश याच्या माध्यमातून. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले. झाले सारे चुमंतर, झाले सारे चुमंतर. संजय भाई एक नंबर नगातो तो भिवंडी डेंजर. संजय भाई एक नंबर नगातो तो भिवंडी लय डेंजर. संजय भाई एक नंबर नगातो तो भिवंडी लय डेंजर. संजय भाई एक नंबर नगातो तो भिवंडी लय डेंजर. 2 षटक इथे कंप्लीट करताना प्रतीकने 2 षटकामध्ये किती धावा दिल्या आमच्या ऑफिशियल स्कोरर. 12 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळाला प्रतीकला. कारण की मोहितने सुरुवात चांगली केली होती. 5 धावा 1 विकेट मोहितला मिळाला होता. त्यात महेश पाटील भोलाने देखील 10 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील मिळाला. आता पाहूया आपण गोलंदाजीमध्ये भरोशाचा गोलंदाज असं म्हटलं जात आहे. पंकज म्हात्रे गोलंदाज या ग्राउंडचं वाकीत आहे. तो अनेक वर्ष सातत्याने या मैदानावर खेळण्याकरिता उपस्थित राहिलेला आहे. आज गावातील संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. पंकजचा पहिला चेंडू चांगला स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये खेळलाय. 1 धाव झालीये. दुसरा धाव मिळणार नाहीये. सिंगलने धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे 28 धावा. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 धावा येतील का. चांगला टार्गेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल का. गोलंदाज पंकज म्हात्रे राईट आर्म ओ द विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू चांगला स्ट्रोक. चेंडू चालला सीमेच्या दिशेने मात्र खूप चांगली झेल पाहायला मिळाली. विकेट. ये दैताचे गो नये दिशी, दैताचे गो नये दिशी, दैताचे गो नये दिशी, दैताचे गो नये दिशी. हे आभी आईलाई पाल किसे ना हारी आईलाई पाल किसे, आभी आईलाई पाल किसे ना आभी आईलाई पाल. हे नंद लैला तुझे बघ. प्रज्योतने अतिशय सुंदर अशी झेल तुम्हाला पाहायला मिळाली. प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. तर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 28 धावा. मयुरेश नवीन फलंदाज आपण पाहतोय. इथे मिस टाइम झाला हवेमध्ये. स्वतः पंक चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. अजून 1 विकेट. बॅटर आउट. हे काय पाहिजे बायना मान. षटकार पाहिजे षटकार. हे षटकाराच्या नादान माझ्या वया जायला गाण ग, वया जायला गाण म्हणतात षटकार गाणी छान ग. हे षटकाराच्या नादान माझ्या वया जायला गाण ग, वया जायला गाण म्हणतात षटकार लई छान ग. नक्कीच विकेट 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 पाहायला मिळत आहेत. रोहन आपण पाहतोय न्यू बॅटर. चांगला चेंडू. 1 सिंगल धाव इथे पूर्ण होत आहे. आता मंगेश पाटील स्ट्राईक आहे आणि या डावातील चेंडू जे बाकी आहेत आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 2 आणि 2 मध्ये 2 जर षटकार आले तर गण्याभाई अर्थात गणेश पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 मध्ये 2 जर आले षटकार तर पंकज बिग हिट करायचं होतं. बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी राहिली कारोली टीम संघाच्या माध्यमातून. मिनेश 11 कारोली यावर्षी टीम खूप चांगली खेळत आहे. मात्र फायनल पर्यंत त्यांना नक्कीच चांगली मेहनत घ्यावी लागेल.
प्रत्येकी स्पर्धा वर्षातून एकदाच होते आणि त्या स्पर्धेमध्ये खेळताना सर्व खेळाडूंना 100% देणं फार महत्त्वाचं आहे. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल आली आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. कैलासवासी जयाबाई नाईक यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स आहे. त्या टॉस बॉक्स मध्ये आपण सन्माननीय लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. वेलकम टीमचे कॅप्टन टेंबोली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. त्याचबरोबर टेमगरपाडा टीमचे कॅप्टन देखील आलेले आहेत. लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे जुळत्या टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण टॉस दाखवूया. एका बाजूला डीजे दीपेश आणि दुसऱ्या बाजूला भाविक मंडप अँड डेकोरेटर्स. विशाल भोईरचा कॉल आहे. डीजे दीपेश असा कॉल आहे आणि आलेल देखील डीजे दीपेश आहे. थँक्यू सो मच भाई. आपण बसून घ्यायचं व्यासपीठावर. दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. विशाल घरचं मैदान आहे आणि जय बजरंग मित्रमंडळ चषक कसं वाटतंय तुला? एकदम सुंदर आयोजन केलेलं आहे आणि हरियादाने जास्ती जरा मेहनत केलेली आहे. नाणेफेकी जिंकले काय निर्णय? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय अपेक्षा टीम कडून? कारण की या वर्षी एकही ट्रॉफी हाताला लागलेली नाहीये. तर घरच्या मैदानावर या स्पर्धेमध्ये काय अपेक्षा संघाकडून? अपेक्षा तर खूपच आहे कारण की घरच्या मैदानावर सगळे प्रेक्षकांची जास्ती हे असतो. टेंबोली संघ आहे त्या संघाला किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल 5 षटकामध्ये? 40 पर्यंत. नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा होते. विशाल कॅप्टन टेंबोली खऱ्या अर्थाने खूप चांगली सुरुवात झाली या सीझन. चालू हंगामामध्ये भरपूर चांगले चषक जिंकलेत. मात्र या ग्राउंडचं स्वप्न जो आहे अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. मागच्या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये घरी जावं लागलं. मात्र या हरी जोशी आणि अभिमन्यू तरी यांच्या शो मध्ये कसं वाटतं तुम्हाला? खूप चांगलं आयोजन आहे. इथे खेळायला मजा येईल आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. तू टॉस जिंकलास तर तुझा निर्णय काय असता? फलंदाजीच केली असती कारण की रात्रीला चेसिंग. नक्कीच किती धावा बनवशील 5 षटकामध्ये? 50 धावा करण्याचा प्रयत्न करू कारण की MRI चे चेंडू सहजासहजी क्लिअर होत नाही. त्यामुळे 50 धावा करण्याचा प्रयत्न करू. या मॅच मध्ये प्रतीक आहे. गोलंदाजी करेल फलंदाजी. नक्कीच आपल्या संघासाठी देखील शुभेच्छा. मित्रांनो टॉस झालेला आहे. टेमगरपाडा जयदुर्गा बी संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण नक्कीच जाणार आहोत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये संदीप सरांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. मात्र या मुख्य व्यासपीठावर आमचे पाहुणे उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय श्री हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक साहेब उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर सुरेश बालू पाटील साहेब देखील उपस्थित झाले. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांची उपस्थिती होत आहे. या स्पर्धेचे आयोजका सन्माननीय अभिमन्यू तरे आणि त्याचबरोबर जय बजरंग मित्रमंडळाच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जेबी ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली कोणी लोकांना गो अगदी लोकांना पावली कोणी लोकांना गो अगदी लोकांना. तुझा रुपेश दादा आला गो आई तुझा संजय बाई आला. रुपेश दादा आला गो संजय बाई आला. आई तुझा रुपेश दादा आला गो संजय बाई आला. थँक्यू सो मच श्री समर्थ ऑर्केस्ट्रा यांचा आपण आभार मानूया. खूप चांगली गीतं आणि खूप चांगलं वादन या ठिकाणी होताना दिसतंय. या मॅच कडे 32 धावांचं टार्गेट आहे कारिवली या संघासमोर. आजच्या दिवसामध्ये कारिवली संघ नाव बदलून कळतायत मिलेश 11 कारिवली या नावाने त्यांचे कावडू मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. 32चं टार्गेट आहे आणि त्यामुळेच प्रतीक नाईक हा स्ट्रायकिंग कडे आहे आणि नॉन स्ट्रायकिंग कडे मोहित हा खेळाडू सज्ज झालाय. 32चं टार्गेट आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं
आणि प्रेक्षकांचं आम्ही जय बजरंग चषक 2025 मध्ये शब्दसमुनाने स्वागत करतोय. अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपल्याला भादवड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर बघायला मिळतोय. प्रेक्षकांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. पहिल्याच दिवशी तुम्ही चांगला प्रतिसाद देतात या स्पर्धेला. षटक क्रमांक 1 सुरुवात करत असताना जयेश होतोय. 32 धावा रोकायच्या आहेत. हलक्या हाताने आडव्या बॅटचा वापर केलाय. मिडॉन मध्ये चेंडूला ढकलून दिलं. 1 धाव पूर्ण केली प्रतीक नाईक या खेळाडूने आणि आपलं खातं उघडलं. त्याला ठाऊक आहे दूरवर क्षेत्ररक्षक आहेत तर असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच आल्या आल्या पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार खेचलाय. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 7 वर. 32चं आव्हान आहे. कमीत कमी षटकामध्ये जर हे आव्हान चेस केलं तर आयोजकांचा वेळ सुद्धा वाचेल. नक्कीच नक्कीच कारण की कारोली संघ असंही एक बलाढ्य संघ आहे. पुढचा बॉल पुन्हा शॉर्ट बॉल उडवलाय चेंडूला. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही मिळत 6 धावा. 2 इन रो सिक्सर. आई तुझा संजय निवडून आला गो संजय भाई निवडून आला. आई तुझा संजय निवडून आला ग संजय भाई निवडून आला. या भिवंडी शहराचा नगरसेवक झाला गो भिवंडी शहराचा नगरसेवक झाला. भिवंडी शहराचा नगरसेवक झाला ग भिवंडी शहराचा नगरसेवक झाला. हे फिरतय मुंबई दिल्लीला गो ना मुंबई दिल्लीला. सो मच. आपल्या भारताची संस्कृती आणि परंपरा आपण खरोखरच विसरू नये आणि चांगली गीतं या ठिकाणी ऑर्केस्ट्राद्वारे वाजवली जात आहेत. पुढचा बॉल. ओ आता चांगला बॉल टाकलाय. मिडल स्टंप वर जाणारा बॉल होता. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. 1 धाव मिळेल. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर बॅटरला. 1 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 14. यस 9 मात्रे चांगलं फिल्डिंग करतायत. गुड फिल्डिंग. धावसंख्या पोहोचली 14 वर. ऑफ स्टंपवर शफल झालाय. चेंडूला लॉंग लेग रिझन मध्ये टोळवलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप मिळते 4 धावा. चौकार. हे आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली. आई माझी कोणाला पावली गाय माझी कोणाला पावली. हे पावली विश्वनाथ बंधवाला गोना विश्वनाथ बंधवाला. पावली विश्वनाथ बंधवाला गो विश्वनाथ बंधवाला. हे पावली. धाव संख्या या चौकाराच्या मदतीनं पोहोचले 18 वर. 18. ओ चांगला बॉल. गुड बॉल. 6 चेंडू जे टाकलेत ना त्याच्यामधील हा एक अप्रतिम आणि प्रभावी चेंडू गोलंदाजाचा नुकताच बघितलाय. चोप बसलाय. इथे धाबा कुठल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये त्या 18 धाबा. आता 24 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये रिक्वायर रन रेट तर कमी झालंय. आता धाव संख्या झाली आहे ती 18. 18. नादी लागले त्यांचे 12 वाजले. नादी लागले त्यांचे 12 वाजले. झाले तारे चुमंतर झाले तारे चुमंतर. संजय भाई 1 नंबर नगादा भिवंडी लाई डेंजर. 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 थँक्यू सो मच. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाल्यानंतर 18 धाबा. 24 बॉल मध्ये पाहिजे 14 धाबा. 32चं टार्गेट होतं आणि मंगेश आलाय. जुना जाणता खेळाडू आहे. अनेक मैदान मंगेश आणि क्रिकेटच्या मॅचेस खेळताना गाजवलेत. आता सुद्धा जर आपण बघितलं तर 24 बॉल मध्ये 14 पाहिजेत. रोखले जाऊ शकतायत. प्रचंड इच्छा शक्ती पाहिजे त्याकरता. क्रॉस बॅटे स्ट्रोक. चेंडूला उडवलंय. चेंडू जातो सीमा रेषेपार. आर पार दमदार शानदार बहरदार ढोलदार वजनदार. षटकार. हे मानमच्या भिवंडीचा पाहिला ना मानमच्या भिवंडीचा पाहिला. भिवंडीचा पाहिला ना मानमच्या भिवंडीचा पाहिला. तुला नवस काय काय बोलू गोना नवस काय काय बोलू. तुला नवस काय काय बोलू गोना नवस काय काय बोलू. काही जबरदस्त बॅटिंग करतोय मोहित. संघाची धाव संख्या झाली यावेळेला 24 धाबा. बिनबाद नाबाद 24. दोन्ही बॅटर चांगला टॅकल करतायत. सामना करतायत. ओ आता स्लोवर 1. टप्पा जर बघितला तर थोडासा मागे घेतलाय. संत गतीने चेंडूला रिलीज केलं होतं. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय मंगेश या गोलंदाजाचा. 19 या धावसंख्येवर मोहित खेळाडू बॅटिंग करतोय.
धावसंख्या झाली आहे ती 24, पाहिजेत आता 8 धावा. पुन्हा आता फ्लाइट जास्त दिली होती, त्या फ्लाइटच्या अगेन्स्ट मोठा फटका खेळता आला नाही. एकच पावित्रा मागच्या 3 चेंडूमध्ये दिसला बॅटर मोहितचा. धावसंख्या आहे ती 24, बिनबाद 24 अशी धावसंख्या भादवड मयुरेश इंटरप्राइजेस भादवड संघाविरुद्ध. इनसाइड आउट कव्हरच्या वरून इनफिल्ड वरून चेंडूला स्वीपर कव्हरच्या दिशेने टोळावलंय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि अंतिम क्षणी क्षेत्ररक्षकांनी चेंडूला गॅदर केलंय, कव्हर केलंय. 2 धाबा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या 26. आमची रजा घेत आहेत संजयभाई म्हात्रे, नरेश्वर म्हात्रे देखील उपस्थित होते. नुकतेच आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावर उपशहर प्रमुख सन्माननीय विश्वनाथ महाराज नाईक साहेब उपस्थित झालेले आहे. शाखा प्रमुख सुरेश बाळू पाटील साहेब देखील उपस्थित झालेत या व्यासपीठावर. पुढचा बॉल फुलटॉस करून खेळला गेलाय. बघितलं आपण तर चेंडू गलीच्या दिशेने जात होता. 1 धाव पूर्ण केली मोहितने. धावसंख्या पोहोचली ती 27 वर. फक्त 5 धाबांची गरज आहे उर्वरित 19 चेंडूंमध्ये. 19 चेंडू आणि 5 धाबांची आवश्यकता कारिवली या टीमला. या षटकातील शेवटचा बॉल शॉर्ट बॉल होता. प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं बॅटरचं. प्रतीक नाईक होता स्ट्राईक इन कडे. 1 धाव तो मिळवतोय. शॉर्ट मिड विकेट मधून थ्रो येण्याआधी एकच धावेवर त्याला समाधान मानावं लागतंय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहे त्या 28 धाबा. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. 18 चेंडू 4 धाबा. नाईट के कातिल अमित म्हात्रे. शॉर्ट बॉल या चेंडूला उडवलंय. चेंडू जातो लॉंग लेग पट्ट्या बाहेर. बिग ब्लास्ट. खेळ खल्लास. सिक्सर. ऑर्केस्ट्रा टीम तुमच्यापर्यंत आम्ही लगेच पोहोचतो. बरं थँक्यू. आम्हाला सुद्धा बरं वाटत नाही तुम्हाला मध्ये मध्ये थांबवणं. नक्कीच हा सामना इथे फिनिश झालेला आहे आणि मिनिश 11 कारोली टीम संघाने हा सामना जिंकलेला आहे. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला भादवड टीमचं देखील आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने चांगली गोलंदाजीला सुरुवात केली, 5 धाव विकेट घेतला आणि 22 धावांची एक चांगली खेळी आपल्या संघासाठी. अर्थातच मोहित इज अ मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन मोहित. संघाच्या हितार्थ ज्यांनी चांगला खेळ केला, अष्टपैलू कामगिरीच्या भूमिकेमध्ये तो दिसलाय. सो मोहित ठरला या मॅचचा हिरो. पंकज खुश आहेत ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी झाली त्यांची. पंकज म्हात्रे नेहमीच पंचांच्या भूमिकेमध्ये आम्ही त्यांना बघत असतो आणि आज प्लेइंग 11 मध्ये जय बजरंग कारिवली संघामधून चांगला परफॉर्मन्स त्यांचा गोलंदाजी करताना झालाय. मोहित वेल डन, वेल प्लेड. विनंती करतोय मान्यवरांना विश्वनाथ बुवा नाईक साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करूया. मोहित या खेळाडूला जबरदस्त अष्टपैलू कामगिरी. गोलंदाजीमध्ये सुद्धा मोक्याच्या क्षणाला त्याने विकेट घेतलंय आणि फलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं काम केलंय. मोहित चर्चा तर करावीच लागेल. अर्थातच चांगला परफॉर्मन्स तुमचा
ही स्पर्धा सुद्धा फार मोठी आहे. मोहित बोलत नाही. मोहित सांगतो की मला करायचंच आहे. खूप सुंदर क्रिकेटचं मैदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, भादवड, टेमघरपाडा असे क्रीडांगण आपल्याला बघायला मिळतं. थोड्याच वेळात आपण पुढील मॅच कडे वळणार आहोत. संदेशजी त्या ठिकाणी सज्ज होत आहेत, परंतु आमची टीम ऑर्केस्ट्राची त्या ठिकाणी वाट बघते आणि त्यांना आपण एक संधी देऊया. वळूया आपण त्यांच्याकडे. ओव्हर टू यू.